हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज. लास्ट व्हिडिओपर्यंत आपण काय रिॲक्शन्स बघितलेल्या होत्या. प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हे आपण बघितलेलं होतं. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या फिजिकल प्रॉपर्टीज जर बघितल्या तर त्या हॅलो अल्केन्स म्हणजेच आपण काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघतोय. सो अल्केन्स आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज यांच्या फिजिकल प्रॉपर्टी ह्या काय असतात, पूर्णपणे वेगळे असतात. जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघितले आपण, सपोज मिथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, हे काय असतात, स्लाइटली पोलर असतात. सो पोलॅरिटीमुळे यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी असतात त्या अल्केन्सपासून काय होतात, आपल्या वेगळ्या होतात. अल्केन्स येतात नॉन पोलर आणि अल्किल हॅलाइड्स काय येतात, स्लाइटली पोलर किंवा एकदम मॉडरेटली पोलर ग्रुप येतात. सो एक आहेत आपला पोलर, दुसरा आहेत नॉन पोलर. एक्झाम्पल म्हणायचं म्हटलं तर मिथेन आणि इथिल क्लोराइड. लाईक मिथेन काय असतो आपला CH4, हा काय आपला मिथेन, आणि मी एक हायड्रोजन काय केलेला येते कमी करतो आणि एक Cl ॲटम घेतोय, हा काय झाला मिथिल क्लोराइड. सो हा काय आपला अल्केन, हा काय आहेत अल्किल हॅलाइड. सो अल्केन हा होतोय नॉन पोलर आणि हा काय होतोय आपला पोलर. त्यामुळे इथे फिजिकल प्रॉपर्टीज काय येतात, एक्झॅक्टली वेगवेगळ्या येतात. ओके, सो जनरली हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या तीन टाईपच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल आहेत की नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सेकंड आहे बॉइलिंग पॉईंट आणि थर्ड आहेत सोल्युबिलिटी. सो फर्स्टपासून स्टार्ट करू. ओके, फर्स्टमध्ये काय आहेत आपली नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता एक सिंपल मी स्ट्रक्चर काढतो. काय करतो इथे CH3 आणि Cl ड्रॉ करतोय. ओके, सो सिंपल जर बघितलं तर क्लोरीन, कोणते हॅलोजन ॲटम जर आपण बघितले, हॅलोजन, ब्रोमाइड, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन, हे काय असतात आपले इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. काय असतात, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो त्यांच्यावर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे इकडे जो असेल हा काय असणार आहे आपला डेल्टा मायनस. पार्शियली तो काय करणार आहे, निगेटिव्ह चार्ज काय करणार आहे, गेन करणार आहे. आणि हा जर निगेटिव्ह असेल तर हा काय असणार आहे आपला डेल्टा पॉझिटिव्ह. काय होतोय, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा काय होतो डेल्टा निगेटिव्ह. असं का होतोय, का होतंय असं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. कशामुळे होतं हे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळे. आपण जर पिरियोडिक टेबल जर बघितला तर कार्बन, नंतर येतो नायट्रोजन, नंतर येतो ऑक्सिजन, नंतर येतो फ्लोरीन. सो फ्लोरीन हा पिरियोडिक टेबलच्या काय असतो, एकदम राईट हँड साईडला असतो. त्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती काय असते, एकदम मॅक्सिमम. सो हॅलोजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते ती काय असते, मॅक्सिमम. म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची जी टेंडन्सी असते ती काय असते, त्यांच्याकडे जास्त असते. त्यामुळे ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जास्त खेचले जातात, क्लोरीनकडे जास्त खेचले जातात. मग क्लोरीनकडे खेचल्या गेल्यामुळे त्याला काय होतं, निगेटिव्ह कॅरेक्टर ॲक्वायर करतो. तो काय करतो, पार्शली निगेटिव्ह कॅरेक्टर. पार्शली म्हणजे स्लाइटली, त्याच्यावर पूर्णपणे कम्प्लिटली तो निगेटिव्ह आहे का, नाही, तो आयोनिक नाही आहेत. आयोनिक म्हणजे काय, डायरेक्टली पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असणं. जसं आपण सोडियम क्लोराईडमध्ये लिहू शकतो Na+ आणि Cl-. हा काय असतो आपला कम्प्लिटली आयोनिक असतात, राईट. इथे डिरेक्टली आपण पॉझिटिव्ह लिहिले आहेत आणि इथे डिरेक्टली निगेटिव्ह लिहिले आहेत. रिझन काय, तो कम्प्लीट आयोनिक आहे. पण हा काय असतो, पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. हा आयोनिक नसतो, स्लाइटली पोलर आणि कोव्हॅलंट बॉन्ड असतो, शेअरिंगने बनलेला असतो. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय असतात, बाय शेअरिंग ऑफ 2 ॲटम्स बॉन्ड फॉर्म करतात. सो हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्यामुळे इथे जर बघितलं तर क्लोरीनवर काय आपण पार्शियल लिहितो, मग पार्शियलसाठी डेल्टा सिम्बॉल आणि स्लाइटली निगेटिव्ह चार्ज. इकडे पण सेम तसंच. सो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघितला, काय हॅलोजन्स हे हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दाखवतात ॲज कम्पेअर टू कार्बन. ओके, सो ह्या वेळी आपण बघितलं. पण आपल्याकडे वेगवेगळे बॉन्ड आहे. आता CH3 Cl, आणखी काय आपल्याकडे CH3 ब्रोमीन, ओके, CH3 फ्लोरीन आणि लास्टला काय आहेत आपला CH3 आयोडाइड. सो हे वेगवेगळे हॅलोजन्स येत आहेत. इकडे पण काय असेल, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, डेल्टा मायनस डेल्टा प्लस. आता यांच्यामध्ये जर बघितलं तर जे हॅलोजन ॲटम असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्यावेळी जर बघितलं आपण काय, लाईक फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. सो ह्यावेळी साईज जी असते ती काय होत जाते, आपली इन्क्रीज होत जाते. काय होत जाते, आपली साईज इन्क्रीज होत जाते हॅलोजनची. काय, फ्लोरीन टू क्लोरीन, क्लोरीन टू ब्रोमीन, ब्रोमीन टू आयोडीन. ह्या वेळी आपण ज्या वेळी खाली 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 येतोय हॅलोजन्समध्ये, त्याच वेळी आपली जी हॅलोजनची साईज आहे ती काय होत जाते, वाढत 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 जाते. काय होत जाते, वाढत 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 जाते. सो फ्लोरीन हा एकदम
स्मॉल असेल, नंतर क्लोरीन, नंतर ब्रोमिन, नंतर आयोडीन. आता ह्या साईज इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, त्यामुळे काय होतं बघा, CH3F बॉन्ड लेंथ जी असते ती कमी असते. काय असते यांची बॉन्ड लेंथ एकदम कमी असते. नंतर CH3Cl मधली जी बॉन्ड लेंथ असते, ही जी बॉन्ड लेंथ आहेत ही काय होते थोडीशी वाढतेत, नंतर ही त्यापेक्षा जास्त वाढतेत आणि नंतर याची काय असते सर्वात जास्त. म्हणजे काय होत आहेत, तुमचा CH3F मिथिल फ्लोराईड याचा जो बॉन्ड लेंथ आहे तो काय कमी आहेत. नंतर CH3Cl याची बॉन्ड लेंथ काय होती थोडीशी वाढतेत. नंतर CH3 ब्रोमिड याची बॉन्ड लेंथ थोडीशी वाढतेत आणि CH3 आयोडाईड याची बॉन्ड लेंथ काय होते आणखी वाढतेत. आता ही का होत आहेत, यांची बॉन्ड लेंथ वाढतेत, काहीतरी रिझन असेल की डिरेक्टली वाढणार आहे ती नाहीत. इथे रिझन आहेत, काय रिझन असेल बघा, इकडे मी लिहिलेलं आहे तो डाटा लिहिलेला आहे. बॉन्ड लेंथ बघा CH3F ची काय 139 पिकोमीटर, PM म्हणजे काय पिकोमीटर मीन्स 10⁻12. काय पिको म्हणजे काय 10⁻12 मीटर. सो हा 139 पिकोमीटर. नंतर CH3Cl 178, 139 आणि 178 काय इथे ही वाढलेली आहेत. CH3Br 193 म्हणजे ही पण बॉन्ड लेंथ काय आपली स्लाइटली इन्क्रीज झाली आहेत. CH3 आयोडाईड काय होते बॉन्ड लेंथ इथे पण इन्क्रीज झाली आहेत. ओके, बॉन्ड लेंथ वाढतेत. आता बॉन्ड लेंथ जर वाढली, ओके, सो सिंपल एक एक्झाम्पल देतो कोणतं इझिली आपण ब्रेक करू शकतो. सपोज माझ्याकडे हा एक मार्कर आहे, मला हा ब्रेक करायला काय मॅक्सिमम एनर्जी लागेल, पण मी जर याची लेंथ वाढवली, राईट, सो जेवढी जास्त लेंथ असेल तेवढा इझिली काय करू शकतो मी, याची लेंथ काय आपली जास्त आहेत, सो याला इझिली काय ब्रेक करू शकतो. सो जेवढी जास्त लेंथ असेल, ओके, तेवढं आपण इझिली काय ब्रेक करू शकतो. काय करू शकतो, इझिली ब्रेक करू शकतो. त्यामुळे हा काय होतो तुमचा इझिली आपण ब्रेक करू शकतो हा बॉन्ड. नंतर हा बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो, नंतर हा. त्यामुळे इथे बघा बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे तो बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. काय बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय असेल, तो बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी. सो इथे काय 139 बॉन्ड लेंथ होती, बॉन्ड लेंथ काय होती कमी, त्यामुळे इथे एनर्जी काय लागणार आहे जास्त. आता एक सिंपल एक्झाम्पल म्हटलं इथे, तो सपोज एक आपण एक मोठी काठी आहे आपल्याकडे किंवा काठी आहेत मोठी आणि एक छोटी काठी आहेत. तर तुम्ही ट्राय करू शकता. जी मोठी काठी असते ती इझिली ब्रेक होऊ शकते, पण जी छोटी काठी असेल ती ब्रेक करायला तुम्हाला जास्त वेळ लागतो, जास्त फोर्स द्यावा लागतो, जास्त एनर्जी द्यावी लागते. सो नेहमी काय आपली जी मोठी काठी असते ती काय होणार आहे लवकर ब्रेक होणार आहेत, आणि जी छोटी काठी असेल ती लवकर ब्रेक होणार आहे का नाही, तिथे एनर्जी काय लागेल जास्त लागेल. त्याच वेळी इकडे पण आहेत CH3F मध्ये जी बॉन्ड लेंथ आहेत ती काय कमी आहे. म्हणजे इथे बघा हा काय लेस ॲज कम्पेअर टू धिस, हा काय लेस ॲज कम्पेअर टू धिस आणि हा काय लेस ॲज कम्पेअर टू धिस. त्यामुळे इथं जी एनर्जी लागेल बॉन्ड ब्रेक करायला ती काय लागणार आहे आपल्याला जास्त. मग इथे बघा 452 किलो जूल पर मोल म्हणजे एक मोल मला जर CH3F बॉन्ड ब्रेक करायचं असेल तर मला एवढी एनर्जी काय तिथे प्रोव्हाइड करावं लागेल, काय तेवढी एनर्जी प्रोव्हाइड करावं लागेल. नंतर CH3Cl, आता इथे बॉन्ड लेंथ वाढलेली आहेत म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी काय होणार आहेत कमी होणार आहेत. सपोज एवढी काठी आहेत तर मला जास्त एनर्जी लागेल, आता एवढी जर वाढवली मी तर मला एनर्जी काय लागणार तिथे कमी लागणार आहे. त्यामुळे इकडे पण मला एनर्जी काय कमी लागते. परत CH3Br इथे पण काय होते बॉन्ड लेंथ आणखी एवढी होती, आता मी बॉन्ड लेंथ एवढी केलेली आहे, सो मला आणखी काय होईल तिथे कमी एनर्जी लागेल. मग ज्या वेळी बॉन्ड लेंथ ही वाढत वाढत जाईल त्याच वेळी बॉन्ड एन्थाल्पी काय होत जाईल आपली कमी कमी होत जाईल. काय होत जाणार आहे बॉन्ड एन्थाल्पी कमी कमी. परत एकदा मी एक्सप्लेन करतो, ज्या वेळी बॉन्ड लेंथ ही इन्क्रीज होत जाणार आहेत त्याच वेळी बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे तो बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी ही काय होत जाणार आहे आपली कमी कमी होत जाणार आहेत. काय होत जाणार आहेत कमी कमी होत जाणार. सो इकडे बघा 452, 351, 293 आणि 234 म्हणजे बॉन्ड लेंथ इकडे वाढत वाढत चाललेली आहेत आणि बॉन्ड एन्थाल्पी काय होत चाललेली आहेत कमी कमी. म्हणजे सिंपल आहेत, मी काठीची जी लेंथ आहेत ती काय करतो इथून 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 अशी वाढत वाढत चाललेली आहेत. सो जी सर्वात लास्टची काठी असेल तिला मला काय सर्वात कमी फोर्स लागेल, नंतर 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 म्हणजे मला सिंपल आहेत, हा जो मार्कर आहे मला ब्रेक करायला वेळ लागेल, मी याचा डबल घेतला थोडासा कमी एनर्जी लागेल, याचा ट्रिपल घेतला त्यापेक्षा कमी एनर्जी लागेल, याचा जर 4 पट घेतला तर त्यापेक्षा आणखी कमी एनर्जी लागणार आहेत. ओके, कळालंय मग बॉन्ड एन्थाल्पी. आता मी अगोदर विचारलं होतं की बॉन्ड लेंथ का यांच्यामधली बॉन्ड लेंथ का वाढते, बरोबर, हा एक विचारलेला होता मी, एक जो आहे मेन रिझन जो आहे तो बॉन्ड लेंथ का वाढते. सो आता बॉन्ड लेंथ वाढण्याचं रिझन यांच्या मागे असं आहेत, आपल्याकडे काय असतो हा काय बॉन्ड CH3F, ओके, दुसरा काय आपला CH3Cl, तिसरा काय CH3 ब्रोमीन आणि चौथा जो आहे तो काय आपला CH3 आयोडाईड. असे वेगवेगळे आहेत.
आता CH3F इकडे जर बघितलं बघा, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असतं ते काय असतं, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s2 1s2 2s2 2p2 काय असतं, हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कार्बनचं. फ्लोरीनचं काय असतं 1s2 2s2 2p5. ओके, इकडे जे असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं असतं 1s2 2s2 2p6 3s2 3p5 हे आहे क्लोरीनचं. आणि इकडे परत कार्बनचं आपलं सेम 1s2 2s2 2p5. ओके, नंतर ब्रोमीनचं जर बघितलं तर 1s2 2s2 2p6 3s2 3p6. ओके, सो लास्टली तुम्ही याचं डायरेक्ट आउटर मोस्टचं म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल. इथे असतं 4s2 4p5 आणि आयोडीनचं असतं 5s2 5p5. ओके, सो हे सर्वात शेवटचं आउटर ऑर्बिटल आहेत. हे आउटर ऑर्बिटल आहे, हा आउटर ऑर्बिटल आहेत आणि हा आउटर ऑर्बिटल आहेत. इकडे बघा हा आहेत, याचे 2p2 आहेत, सॉरी हा आहेत. इथे पण काय असेल आपला 2p2 आणि इथे पण काय असेल 2p2. आता एक सिंपल आहेत, काय होतंय माहिती का, जेव्हा आपण बॉन्ड फॉर्म करतोय ना कार्बन आणि फ्लोरीनचा. ओके, सो काय होत आहेत बघा, इथे जो p ऑर्बिटल आहेत हा आणि हा जो p ऑर्बिटल आहेत, हे 2 p ऑर्बिटल काय आहेत आपले, हे जे 2 p ऑर्बिटल आहेत ना आपले, सो ते ह्या वेळेने ओव्हरलॅप दाखवत आहेत. काय दाखवत आहेत ह्या वेळेने ओव्हरलॅप. सो लेटेस्ट से माझ्याकडे हा आहे 2p2चा ऑर्बिटल कार्बनचा आणि ह्या आहेत माझ्याकडे 2p5चा ऑर्बिटल फ्लोरीनचा. ओके, सेम वेने मी इथे हे लिहितो 4s2 4p5 आणि याचा लिहितो 5s2 5p5. ओके, सो सेम वेने इथे जर बघितलं तर इथे काय आहेत कार्बनचा 2p ऑर्बिटल, राईट. सो हा 2p2 कशाचा आहेत, हा कार्बनचा आणि इकडे काय असेल हा 3p5. ओके, सो ह्या वेळी काय बॉन्ड होतोय म्हणजे हा आपला बॉन्ड फॉर्म होतोय. हा सिग्मा बॉन्ड जो आहे तो ह्या वेळी काय आहेत कोलॅटरल ओव्हरलॅप आहेत हा आपला, ह्या वेळी बॉन्ड फॉर्म होतोय. इकडे पण जर बघितलं तर सेम. ओके, हा काय होतोय सेम. इथे काय आहेत हा 2p2 ऑर्बिटल जो आहे तो आणि हा काय येतोय 4p आणि आयोडीन सोबत इथे काय येत आहेत आपल्याकडे, इकडे काय येतोय हा 5p5 आणि हा येतोय 2p2. ओके, सो आता ह्यामध्ये फरक काय पडतो बघा, बॉन्ड लेंथ का वाढते बॉन्ड लेंथ, हा जो ओव्हरलॅप असतो तुमचा 2p2 आणि 2p5, इथे बघा हा काय 2p आणि हा पण काय 2p, म्हणजे एका प्रकारे काय हे क्लासमेट आहेत. काय आहेत, सपोज तुम्ही आता 12th मध्ये आहेत, तुमची जी बॉन्डिंग असेल किंवा तुमची जी फ्रेंडशिप असणार ती कोणासोबत जास्त स्ट्रॉंग असणार आहेत, 12th मुलांसोबत जास्त असणार. तुमचे जे क्लासमेट असतील त्यांच्यासोबत काय असेल एकदम चांगली असेल. ओके, नंतर मग आले तुमच्याकडे नेक्स्ट हा 2p आणि हा काय 3p म्हणजे 12th पासआउट झालेले. आता हा काय 3p म्हणजे काय तुमचा 12th पासआउट झालेले आणि हे आहे तुम्ही. 2p म्हणजे काय सपोज तुम्ही 12वीमध्ये असणार आहेत आणि 3p म्हणजे काय आत्ता 12वी पासआउट झाले म्हणजे तुमचे सिनियर. आता तुमचे सिनियर आणि तुमच्यामध्ये तेवढी बॉन्डिंग असणार आहे का, नाही, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग व्हायला काय वेळ लागते. सो इथे तेच होतं, काय होतं जे तुमचे सेम साईजचे ऑर्बिटल असतात ना 2p सेम साईज येते तिथे, म्हणजे यांची ॲटॉमिक एनर्जी काय असते ऑर्बिटलची सर्व सेम असते. 2p म्हटल्यानंतर आणि हा 2p म्हटल्यानंतर यांची एनर्जी काय येते सर्व सेम येते. म्हणजे जसं आपलं असतं की आपण जर तुम्ही 12वीत आहात आता, सो 12वीच्या मुलांची जी बॉन्डिंग असेल जास्त करून, सपोज आपण क्लासमेट आहोत तर क्लासमेटसोबत काय असते जास्त असते बॉन्डिंग, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप काय असते जास्त असते. तुमच्यानंतरचे जे सिनियर असेल त्यांच्यासोबत तुमची थोडीशी ओळख असेल पण तेवढी बॉन्डिंग असणार आहे का जेवढी तुमचे क्लासमेटसोबत आहेत, नाहीत. त्यानंतर तुमचे सुपर सिनियर म्हणजे तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे असणार आहे, त्यांच्यासोबत तुमची काय थोडीफारच ओळख असेल, त्यापेक्षा तुमच्यापेक्षा मोठे असणार आहेत त्यापेक्षा तुमची त्यांची काय एकदम कमी ओळख होईल. तसंच इकडे आहे. इकडे काय होतं, हे जे बॉन्ड फॉर्म करतो हा काय करतो तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे हा जो ओव्हरलॅप असतो काय ॲटॉमिक ऑर्बिटलचा जो ओव्हरलॅप असतो p ऑर्बिटलचा, हा काय असतो मॅक्सिमम असतो. इथे काय असतो सेम एनर्जी असल्यामुळे जो ओव्हरलॅप होतो तो काय होतो तुमचा मॅक्सिमम होतो. पण जसं मी खाली येतो 2p आणि 3p क्लोरीनसोबत,
तर माझी याची एनर्जी आणि याची एनर्जी काय होते, वेगळी होते. इथे काय असते, ह्या दोघांची एनर्जी कंपॅरेटिव्हली सेम असते, कारण की काय आहेत 2p आणि 2p ऑर्बिटल आहेत म्हणून. पण ह्या दोघांमध्ये एनर्जी काय होते माझी स्लाइटली डिफरन्स क्रिएट होतो माझा. हा काय 2p ऑर्बिटल, हा काय 3p ऑर्बिटल. हा क्लोरीनचा ऑर्बिटल आहेत आणि ह्या कशाचा आहेत, कार्बनचा ऑर्बिटल. सो कार्बन आणि क्लोरीनच्या ऑर्बिटलमध्ये डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे एनर्जीमध्ये माझी तेवढी स्ट्रॉंग ओव्हरलॅप होत नाहीत. तिथे काय म्हटलेलं मग डिफ्यूज होतात ते ऑर्बिटल, काय होतात डिफ्यूज होतात, तेवढे स्ट्रॉंग ओव्हरलॅपिंग दाखवत नाहीत. काय होतात, तेवढी स्ट्रॉंग ओव्हरलॅपिंग दाखवत नाहीत. का तर एनर्जी सेम नसल्यामुळे. कशामुळे, एनर्जी सेम नसल्यामुळे. सेम इकडे खाली हा 2p आणि हा 4p, म्हणजे इथे आणखी डिफरन्स येतोय. मग इथे ऑर्बिटल ओव्हरलॅप काय असेल, आणखी कमी असेल. आणि इथे 2p आणि 5p इकडे परत सेम ऑर्बिटल ओव्हरलॅप त्यापेक्षा काय होईल आपला, आणखी कमी होईल. सो ऑर्बिटल ओव्हरलॅप काय होत चाललेलं आहे आपले, कमी कमी होत चाललेले आहेत. त्यामुळे बॉन्ड लेंथ काय होत जाते आपली, वाढत वाढत जाते. तेवढा स्ट्रॉंग ओव्हरलॅप होतो का तुमचा, नाहीत. आणि स्ट्रॉंग ओव्हरलॅप झाल्यामुळे तो बॉन्ड लेंथ काय होते आपली, वाढत जाते. कळालंय मग. सो इथे जी ऑर्बिटल ओव्हरलॅप असतो तो हॅलोजनची साईज ज्या वेळेने वाढते त्या वेळेने काय होत जातो, कमी कमी होत जातो. 2p ऑर्बिटल ओव्हरलॅप ऑफ कार्बन ॲटम विथ रिस्पेक्ट टू p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन ॲटम इज डिक्रीजेस ॲज हॅलोजन गोज ऑन इन्क्रीजिंग. सो ज्या वेळेने आपले हॅलोजन ॲटम फ्लोरीन टू क्लोरीन, क्लोरीन टू ब्रोमिन, ब्रोमिन टू आयोडीन इन्क्रीज होत जात आहेत, त्यांची साईज काय होत चाललेली आपली, वाढत वाढत चाललेली. आणि वाढत वाढत गेल्यामुळे त्यांचा ओव्हरलॅप तेवढा स्ट्रॉंग होत नाहीत. स्ट्रॉंग न झाल्यामुळे p ऑर्बिटल आणि हा p ऑर्बिटल तेवढे स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्म करत नाहीत. तो बॉन्ड न फॉर्म झाल्यामुळे त्यांची बॉन्ड लेंथ काय होते आपली, वाढत जाते. आणि बॉन्ड लेंथ वाढल्यामुळे तो बॉन्ड आपण इझिली ब्रेक करू शकतो. त्यामुळे त्यांची बॉन्ड एन्थॅल्पी काय होत जाते आपली, वाढत वाढत जाते. आणि बॉन्ड एन्थॅल्पी कमी कमी होत जाते आणि बॉन्ड लेंथ वाढत वाढत जाते. ओके. सो हे होतं फर्स्ट प्रॉपर्टी, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो आपण बघितलं कशा टाईपचे फोर्स आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट. ओके. सो कळालं इथे. मग ऑर्बिटल ओव्हरलॅप हा कमी आहेत. आपले जे अल्किल हलाइड्स आहेत किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत ते काय आपले स्लाइटली पोलर आहेत. पोलर कशामुळे आहेत, ते वेगवेगळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्यामुळे. हॅलोजन्स आणि कार्बनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपली वेगळी आहेत, त्यामुळे ते काय असतात आपले पोलर असतात. ओके. पोलर म्हणजे काय, एका कार्बन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होतोय आणि हॅलोजन ॲटमवर काय निगेटिव्ह चार्ज जनरेट होतोय. म्हणजे तो काय करतोय, तिथे चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय. काय करतोय, चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय. सो त्याला म्हणतात पोलर मॉलिक्यूल. आता नेक्स्ट येऊ आपण बॉइलिंग पॉईंटकडे. मी हे रफ करतो. तर बॉइलिंग पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. सो कोणत्याही इलेमेंटमध्ये काय असतात आपले वेगवेगळ्या टाईपचे बॉइलिंग पॉईंट असतात. बॉइलिंग पॉईंट जर बघितले, ओके, सो सिंपल जर बॉइलिंग पॉईंट बघितले आपण, सो जो तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत, ओके, हा काय आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, यांचे बॉइलिंग पॉईंट काय असतात, हे जास्त असतात ॲज कम्पेअर टू अल्केन्स. मीन्स CH3Cl याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू मिथेन. काय म्हटलं मी, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जे बॉइलिंग पॉईंट असतात ते काय असतात आपले हायर असतात ॲज कम्पेअर टू अल्केन्स. सो लाईक एक्झाम्पल काय घेतलेलं आहे मी, CH3Cl और मी ते CH3F और आणखी काय घेऊ शकतो, CH3 आयोडाईड. यांचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो CH4 पेक्षा काय जास्त. रिझन काय असेल, हे मोर पोलर असतात. काय आपले जे अल्किल हलाइड्स असतात ते काय असतात, मोर पोलर असतात ॲज कम्पेअर टू अल्केन्स. सो ज्या वेळी पोलॅरिटी वाढते त्यामध्ये काय होतात मग वंडरवॉल फोर्सेस पण काय होत जातात, वाढत जातात. ज्या वेळी फोर्सेस वाढत आहेत त्यावेळी आपल्याला तो मॉलिक्यूल बॉईल करायला काय होत जातो, मग वेळ लागतो. काय होतं आपल्याला तो मॉलिक्यूल बॉईल करायला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. मग इकडे जी पोलॅरिटी असते ती काय असते, जास्त, आणि इकडे जी पोलॅरिटी असते ती काय असते, कमी. काय आहेत, परत एकदा, जे तुमचे बॉइलिंग पॉईंट्स आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ज मीन्स अल्किल हलाइड्सचे, ते काय आहेत, जास्त आहेत ॲज कम्पेअर टू अल्केन्स. का तर अल्किल हलाइड्समध्ये जी पोलॅरिटी असते ती काय असते, जास्त असते, किंवा अल्किल हलाइड्स हे मॉडरेटली पोलर असतात ॲज कम्पेअर टू अल्केन्स. अल्केन्स काय आपले नॉन पोलर. काय आहेत अल्केन्स, नॉन पोलर. सो पोलॅरिटी इन्क्रीज झाल्यामुळे त्यांच्यामधली जी वंडरवॉल फोर्सेस असतात जे मॉलिक्यूलमध्ये अटॅच असणारे ते काय होत जातात, तुमचे स्ट्रॉंग होत जातात. जर तुमचे ते वंडरवॉल फोर्स स्ट्रॉंग होत आहे मॉलिक्यूलमधले, तर तुम्हाला मॉलिक्यूल बॉईल करायला, त्यांच्यामधले बॉन्ड ब्रेक करायला इझिली होणार आहे का, नाहीत. ते बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे का, नाहीत. त्यामुळे तुमचा बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, वाढत जातो. ओके. हा होता पॉईंट अल्केन्समधला. ओके. हे तर कळालं आपल्याला. अल्किल हलाइड्सचे बॉइलिंग पॉईंट इज ग्रेटर दॅन अल्केन्स. हा पॉईंट क्लिअर. ओके.
नेक्स्ट विदिन दी अल्किल हलाइड. सो आपले अल्किल हलाइड जर बघितला फक्त अल्किल हलाइडमध्ये, आता इथे 4 अल्किल हलाइड आहेत आणि बॉइलिंग पॉईंट पण लिहिले आहेत. सो सिंपल पहिला फॅक्टर जो आहे तो आहे तुमचा साईज ऑफ हॅलोजन ॲटम. काय आहेत? साईज ऑफ हॅलोजन ॲटम. सो ज्या वेळी तुमची साईज वाढत जाते, ओके, काय होत जातं तुमचा मॉलिक्यूल मोर, तुमचा बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार, तुमचा वाढत जाणार आहेत. बघा आता इकडे काय आहेत, CH3F मिथिल फ्लोराईड, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड आणि मिथिल आयोडाईड. सो जी साईज आहेत आपण बघितली होती, साईज स्टार्टिंगलाच मी सांगितली होती. फ्लोरीनची साईज ही क्लोरीनपेक्षा काय कमी आहे, तिकडे लिहिलेली बघा. फ्लोरीनची साईज क्लोरीनपेक्षा कमी आहे. डाऊन द ग्रुप साईज वाढत चाललेली आहेत, नंतर ब्रोमिन, नंतर आयोडीन. सो ज्यावेळी आपली साईज जी आहेत हॅलोजनची ती वाढत जाणार आहेत, त्याच वेळी आपली बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार आहे, तुमचे वाढत जाणार आहेत. सो इकडे बघा टेबलमध्ये दिले 194.6 to 48.6 to 76.6 315.4. सो CH3F, CH3Cl, CH3Br, CH3I ह्या वेळी काय वाढत गेलेले आहेत. मग माझा बॉइलिंग पॉईंट पण काय होत गेलेला आहे, तिथे इन्क्रीज होत गेलेला आहे. ओके, सो फर्स्ट परत काय फर्स्ट पॉईंट, ॲज साईज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट गोज ऑन इन्क्रीजिंग. काय, ॲज साईज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट गोज ऑन इन्क्रीजिंग. सो सपोज आपला पॅरेंट चेन सेम असेल, सपोज इथे मिथेन होता आपला मिथेन, किंवा आपण इथे इथेन रिप्लेस केला. ओके, लाईक मी हा लिहितो CH3CH2I, CH3CH2F, CH3CH2Cl, CH3CH2Br and last CH3CH2I. सो आता इथेन काय आपला सेम आहेत आणि मी काय केलेलं आहे, फक्त हॅलोजन काय केलेलं आहेत, चेंज करत चाललेलो आहेत. हॅलोजन ॲटम काय करत चाललेलो आहे, मी चेंज करत चाललो आहे. तो बघा फ्लोरीन नंतर काय क्लोरीन, क्लोरीन नंतर काय ब्रोमिन, ब्रोमिन नंतर काय आयोडीन. सो हॅलोजन ॲटमची साईज काय होत चाललेली माझी, वाढत चाललेली, काय होत चाललेली आहे, इन्क्रीज होत चाललेली. सो मग बॉइलिंग पॉईंट कोणाचा जास्त असेल, फ्लोरीन नंतर क्लोरीन काय असतो आपला फ्लोरीन नंतर क्लोरीन काय असतो आपला बल्की असतो, मोठा असतो, साईज काय असते त्याची मोठी असते, त्यामुळे याचं बॉइलिंग पॉईंट काय असेल जास्त. नंतर याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल आपला जास्त, नंतर याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल जास्त असेल, राईट. सो तुमचा जर अल्केन सेम असेल आणि मी जर हॅलोजन चेंज करतो तर काय बघायचं आहे, हॅलोजन ॲटम जो मोठा आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार तुमचा मोठा असेल. इथे MCQ येऊ शकतात नीटसाठी किंवा JEE साठी. राईट दी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स. मी याच्यावर एक्झाम्पल घेईल, हे सर्व झाल्यानंतर असाइनमेंट करू आपण यावर, किंवा टेस्टमध्ये विचारेल मी याच्यावर एक्झाम्पल. सो लक्षात ठेवायचं आहे, हॅलोजन ॲटमची साईज ज्यावेळी वाढेल त्यावेळी काय बॉइलिंग पॉईंट तुमचा इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, पॉईंट फर्स्ट. आणखी एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, काय नंबर ऑफ हॅलोजन ॲटम, काय आहे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. सो सपोज माझ्याकडे आहेत CH3Br, CH2Br2, CHBr3. मग ज्यावेळी हॅलोजन ॲटम इन्क्रीज होत जात आहेत त्यावेळी काय होईल, माझी साईज जी आहेत हॅलोजनची ती सेम आहेत, पण हॅलोजन ॲटमचे नंबर काय होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत, पोलॅरिटी वाढत चाललेली आहेत. सो त्यावेळी माझा बॉइलिंग पॉईंट परत काय होणार आहे तुमचा, वाढत जाणार आहेत. काय होणार आहे माझा परत, हा काय होत चाललेला आहे, वाढत जातो आहे. तर एक परत दुसरे पॉईंट काय आहेत, ज्यावेळी हॅलोजन ॲटम इन्क्रीज होत जाणार, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम वाढतील, त्याच वेळी माझं काय बॉइलिंग पॉईंट पण काय इकडे वाढत चाललेला आहे. मी दाखवलेलं बघा, हा काय कमी याच्यापेक्षा, याचा काय कमी याच्यापेक्षा. सो हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके, कळलेत, हा 2 पॉईंट. आता थर्ड पॉईंट, आणखी काय तुमच्याकडे थर्ड पॉईंट जो आहे तो बघू आपण याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटमधला. सो नंबर ऑफ कार्बन ॲटम, काय आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम. आता कार्बन ॲटमचा जर नंबर बघितला, ह्या टेबलकडे लक्ष द्या. हॅलो अल्केन्स, मी आता हॅलोजन ॲटम सेम ठेवतोय. काय करतोय मी, हॅलोजन ॲटम सेम ठेवले आहेत. माझा हॅलोजन ॲटम काय क्लोरीन, मला क्लोरीनच हवा आहे. मी फक्त काय करतोय, अल्केनची जी चेन आहे ती बदलत चाललेलो आहे. काय केलेली मी इथे, जी अल्केनची चेन आहे ती बदलवलेली आहेत. मिथिल क्लोराईड, इथिल क्लोराईड, प्रोपिल क्लोराईड आणि ब्युटिल क्लोराईड. काय केलेलं आहे मी, एक कार्बन ॲटम वाढवत चाललेलो आहे. काय केलेलं आहे, एक कार्बन ॲटम वाढवत चाललेलो आहे.
पण एक लक्षात ठेवा, मी इथे स्ट्रेट चेनच ठेवलेली आहेत, ब्रांच वगैरे केलेली काही इथे नाहीत. नीट लक्ष द्या, काय इथे स्ट्रेट चेन आहेत. मी कार्बन वाढवलेला आहे, पण कार्बन हा स्ट्रेट चेनमध्ये वाढवलेला, मी कुठेही ब्रांच केलेली नाही आहे. हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा. मी ब्रांचिंग केलेली का इथे नाहीत, मी ब्रांचिंग केलेली नाही आहे. मी फक्त स्ट्रेट चेन इन्क्रीज करत चाललेलो आहे. काय, परत एकदा सांगतो, मी फक्त इथे स्ट्रेट चेन इन्क्रीज करत चाललेलो आहे. ब्रांचिंग इन्क्रीज करत चाललेलो आहे का नाहीत. सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. मी स्ट्रेट चेन वाढवतोय, ब्रांचिंग वाढवत नाहीत. मी जर स्ट्रेट चेन वाढवली बाय 1 नंबर ऑफ कार्बन ॲटम, सो त्यावेळेस काय होतं, तिथे तुमचा जो वंडरवॉल फोर्सेस असतात ते आणखी स्ट्रॉंग होतात. जर स्ट्रॉंग झाले वंडरवॉल फोर्सेस, तर जो मॉलिक्यूल आहेत, मला बॉईल करायला काय वेळ लागतो, मला बॉईल करायला काय होतो, वेळ लागणार आहेत. सो ह्या वेळेने काय होतं, माझा बॉइलिंग पॉईंट परत वाढत जातो. काय ॲज कार्बन ॲटम increases in a straight chain, then boiling point should be increased. ओके, काय होतंय मग, CH3Cl, मी एक कार्बन ॲटम इन्क्रीज केला, CH3CH2Cl, परत एक कार्बन इन्क्रीज केला, CH3CH2CH2Cl, परत एक कार्बन CH3CH2CH2CH2Cl. सो मी कार्बन ॲटम इन्क्रीज करत चाललेलो आहे. बॉइलिंग पॉईंट माझा वाढत चाललेला आहे. कळाला आहे हा पॉईंट. ओके, सो मी इथे काय करू शकतो, यावेळी आहेत, आणि जर मी इथे ऑर्डर घेतलेला आहे, सपोज मी इथे काय करू शकतो, ब्रोमीन पण घेऊ शकतो. हा एक एक्झाम्पल होतो तुमचा. सो इथे पण काय असेल, याचा कमी असेल बॉइलिंग पॉईंट, नंतर याचा, नंतर याचा, नंतर याचा. परत मी इकडे काय करू शकतो, आयोडीनही घेऊ शकतोय. सो इथे पण काय असेल, याचा बॉइलिंग पॉईंट कमी, याचा कमी, याचा कमी, आणि याचा पण कमी. ओके, सो ह्यावेळी बॉइलिंग पॉईंट काय होत चाललेले आपले, वाढत जात आहेत. ठीक आहे, हे झालं स्ट्रेट चेनसाठी. आता जर मी सपोज ब्रांच चेन घेतलेली आहेत, ओके, हे झालं स्ट्रेट चेनसाठी. सपोज आयसोमेरिक अल्केन्स घेतोय मी, काय घेतोय, आयसोमेरिक अल्किल हलाइड्स घेतोय. सो सपोज आयसोमेरिक अल्किल हलाइड घेतलेला आहे मी. सो आता इथे काय होईल, मी अल्किल हलाइडमध्ये काय घेतो, सुरुवातीला CH3 CH2 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 Br. ओके, नंतर मी घेतोय CH3 CH CH2 आणि CH3. मी फक्त ब्रोमीन ॲटम जो आपला टर्मिनलला होता तो काय करतो, मी सेकंडरी कार्बनवर लावतोय, आणि नंतर CH3 CH3 आणि ब्रोमीन, याला काय केलेलं आहे, टर्शरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि प्रायमरी अल्किल हलाइड. हे आपण अगोदर बघितलेलं होतं. हा काय आपला प्रायमरी, हा काय सेकंडरी, आणि हा काय आपला टर्शरी. सो एका प्रकारे मी काय करतोय, ब्रांच तयार करतोय. काय करतोय, ब्रांच तयार केली. बघा इथे काय ही स्ट्रेट चेन होती, नंतर मी इथे काय ब्रांच तयार केलेली आहेत, इथे परत मी ब्रांचिंग वाढवलेली आहेत. सो नेहमी काय असतं माहिती आहे का, आपली जर सरळ काठी असेल तर ती तोडायला आपल्याला वेळ लागतो, पण आपण काय केलं, तिला मॉडिफाय केलं आणि वेगवेगळ्या ब्रांचेस तयार केल्या, तर ती ब्रेक करायला काय इझी जाते. काय ब्रेक करायला काय होतं, इझी जाते. तुम्ही ट्राय करून बघा. सपोज एक स्ट्रेट काठी आहे, तर ती तोडायला तुम्हाला काय आहेत, तेवढं हे नाही लागत, पण ब्रांच जर असेल ना, तर ते पटकन तुटतात, पटकन काय होतात, ब्रेक होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्रांचिंग वाढवणार आहेत ना, सेम अल्किल हलाइडमध्ये, सपोज मी ब्युटेन घेतलेले आहेत, आणि ब्युटेनचे जर आयसोमर घेतलेले आहेत, काय मी हा ब्युटिल ब्रोमाइड होता, तर ब्युटिल ब्रोमाइडचे मी काय घेतले, वेगवेगळे आयसोमर्स घेतलेले आहेत. ओके, हा आधी आयसोमर मी घेत चाललेलो आहेत. सो इथे काय होते, ब्रांचिंग वाढते. हा काय सेकंडरी, हा टर्शरी अल्किल हलाइड. सो इथे ब्रांचेस काय जास्त आहे तुमच्याकडे. बघा हा इकडे वेगळा, इकडे वेगळा, इकडे ही एक स्ट्रेट चेन, आणि इथे फक्त एक होता. पण इथे बघितलं तर ही स्ट्रेट चेन, आणि इथे वेगळा, आणि इथे वेगळा ॲटम. इथे काय स्ट्रेट चेन आहेत, बरोबर. सो इथे स्ट्रेट चेन अशी होती, आणि हा वेगळा ब्रांच तयार झाली होती. इथे स्ट्रेट चेन अशी आहेत, आणि ही वेगळी ब्रांच झाली. इथे काय, ही एकच स्ट्रेट चेन आहेत. ओके, स्ट्रेट चेन काय एकच आहे.
सो ज्या वेळी मी ब्रांचिंग वाढवणार आहेत ना, तर माझा बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार आहे, त्यावेळी कमी कमी होत जाईल. म्हणजे माझा बॉइलिंग पॉईंट इथे काय असेल, हाय. याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, माझा जास्त असेल. नंतर याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, मीडियम. आणि याचा काय असणार आहे, सर्वात लो असेल. तुमच्या बुकमध्ये डेटा गिवन आहेत, याचे बॉइलिंग पॉईंट्स गिवन आहेत. तर तुम्ही जर कम्पेअर केलं तर याचा बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असेल, जो स्ट्रेट चेन आहेत. नंतर याचा बॉइलिंग पॉईंट काय तुमचा कमी ॲज कम्पेअर टू धिस. आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय आहेत, कमी आहेत. सो काय कळतं याच्यावरनं तुम्हाला, याच्यावरनं क्लिअर काय होतं आहे, जर मी बॉइलिंग पॉईंट बघतोय ब्रांचिंगसाठी किंवा आयसोमर कंपाऊंडसाठी, सो जर माझा ब्रांच वाढत गेला तर माझा सरफेस एरिया काय होत जातो, तिथे कमी कमी होत जातो. आणि सरफेस एरिया कमी झाल्यामुळे माझा तो मॉलिक्यूल इझिली काय होतो, बॉईल होतो, ब्रेक होतो पटकन. आणि लवकर ब्रेक झाल्यामुळे बॉइलिंग पॉईंट काय होतो, माझा कमी कमी होत जातो. सो इथे काय बॉइलिंग पॉईंट कमी, नंतर इथे थोडंसं काय जास्त याच्यापेक्षा, आणि इथे काय सर्वात जास्त. सो लक्षात ठेवायचं काय, ब्रांचिंगसाठी किंवा आयसोमेरिक अल्किल हॅलाइडसाठी काय असेल, जर मी ब्रांचिंग करतोय, जर मी वेगवेगळ्या साईडला ब्रांच तयार करतोय, वेगवेगळ्या साईडला सबस्टिट्यूएंट जॉईन करतोय, ॲज कम्पेअर टू स्ट्रेट चेन, ॲज कम्पेअर टू स्ट्रेट चेन जर मी ब्रांचिंग जनरेट करतोय, तर माझा बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार आहे, त्या मॉलिक्यूलचा डिक्रीज होत जाणार आहे. काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहेत. कळालंय मग, हे होते बॉइलिंग पॉईंटचे पॉईंट. 4 बॉइलिंग पॉईंटचे पॉईंट होते. फर्स्ट, अल्किल हॅलाइडच्या बॉइलिंग पॉईंट काय असतं तुमचं, अल्केन्सपेक्षा जास्त. सेकंड, हॅलोजन ॲटम, जसं जसं हॅलोजन ॲटमची साईज वाढेल त्यावेळी काय होत जाणार आहे, आपला बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होत जाईल. ओके. थर्ड पॉईंट काय होता तुमचा, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम जेवढे वाढेल बरोबर, त्यावेळी आपला बॉइलिंग पॉईंट वाढत जाईल. फोर्थ, सेम हॅलाइडसोबत जर आपण कार्बन ॲटम वाढवत चाललेलो आहेत स्ट्रेट चेनमध्ये, तर तिथे पण बॉइलिंग पॉईंट काय होत जाईल, आपला वाढत जाईल. हे 4 पॉईंट तुमचे काय होते, इन्क्रीज होणारे होते. आणि लास्ट काय होतं आपला, जर ब्रांचिंग आपण जनरेट करतोय, जर ब्रांचिंग तयार करत चाललेलो आहे, तर त्यावेळी आपले जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय होत जाणार आहे, आपला डिक्रीज होत जाणार आहे. कारण की तिथे सरफेस एरिया कमी होतो. सरफेस एरिया कमी झाल्यामुळे तो इझिली काय होतो, ब्रेक होतो. म्हणजेच वंडरवॉल फोर्सेस तिथे डिक्रीज होत आहेत. काय होत आहे, वंडरवॉल फोर्सेस डिक्रीज होत आहेत आणि तो इझिली बॉईल होतो. ओके. 2 पॉईंट तुमचे 2 फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. आता सोल्युबिलिटीमध्ये बघूया. थर्ड पॉईंट काय आपला, सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटीमध्ये अल्किल हॅलाइड जर बघितले तर हे काय असतात, तुमचे पोलर कंपाऊंड असतात. काय असतात, अल्किल हॅलाइड्स पोलर असतात. आणि पोलर कंपाऊंड हे तुमचे जनरली पोलरमध्ये सोल्युबल असतात. पण अल्किल हॅलाइड्स हे स्ट्रॉंग पोलर कंपाऊंड नसतात. ओके. सो अल्किल हॅलाइड्स काय असतात तुमचे, एक मीडियम पोलर असतात. त्यामुळे ते इनसोल्युबल असतात वॉटरमध्ये. सो सपोज CH3Cl आहेत, हा काय इनसोल्युबल इन वॉटर. रिझन जे आहेत ते काय आहेत, इट कॅन नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. सो हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय हे गरजेचं आहे. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे काय असतं, जर हायड्रोजन ॲटम हे 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये जेव्हा येतो तो एक बॉन्ड फॉर्म करतो, त्याला म्हणतात हायड्रोजन ॲटम. सो लाईक बघा, जेव्हा आपले साखर जी आहेत ना पाण्यामध्ये टाकतो आपण, तर काय होती, साखर विरघळते ना. काय होते, साखर पूर्णपणे विरघळून जाते. रिझन काय असतं, तिथे तो फॉर्म करतो हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मॉलिक्यूल. साखर काय करते, तिथे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते. लाईक बघा, आपला जो वॉटर आहेत हा काय वॉटरचं स्ट्रक्चर आहे, H2O, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आणि याच्यासोबत काय होतं, जो साखरचा मॉलिक्यूल आहे, सपोज शुगर मॉलिक्यूल, त्यावरचा जो हायड्रोजन आहे तो याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करतो वॉटरसोबत. आणि ह्या बॉन्डिंगला काय म्हणतात, हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणतात ह्या बॉन्डिंगला, हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे इथे काय असेल, एक ऑक्सिजन और समथिंग असेल तुमचा शुगर. म्हणजे हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, याच्यावर काय डेल्टा निगेटिव्ह चार्ज, हा पण काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, आणि ह्या काय झालाय पॉझिटिव्ह. मग जेव्हा 2 निगेटिव्ह ॲटममध्ये हायड्रोजन येतो, ओके, जेव्हा 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये हायड्रोजन येतो आणि नवीन बॉन्ड फॉर्म होतो, त्याला काय म्हटलं जातं, हायड्रोजन बॉन्ड. ते मिथिल क्लोराईड किंवा अल्किल हॅलाइड करत नाहीत वॉटरसोबत. काय बोलतोय मी, बघा, जेव्हा 2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटमध्ये एक हायड्रोजन ॲटम येतो, तर तेव्हा तो एक नवीन बॉन्ड फॉर्म करतो, त्याला म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. सो सपोज शुगरचं मॉलिक्यूलचा हा काय ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याचा जो हायड्रोजन आहे तो हा एक्स्ट्रा बॉन्ड फॉर्म करतो वॉटरच्या ऑक्सिजनसोबत. सो याला काय म्हणणार आपण, हायड्रोजन बॉन्डिंग. आता ही हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे काय होतं, ही शुगर जी मॉलिक्यूल असतात तो आपण काय इझिली डिझॉल्व्ह होते, कशामध्ये, वॉटरमध्ये. शुगर काय आपली इझिली डिझॉल्व्ह होते, बरोबर, वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व्ह करतो आपण शुगर.
तर तुम्ही फक्त चहा करताना फक्त पाणी टाका, थोडंसं काय त्याला एक स्टर करा, लगेच ती विरघळून जाईल, किंवा थोडंसं काय हीट करा, बॉईल करा, लगेच ती काय विरघळून जाईल. तर ते का होतं, हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे तो काय होतो तुमचा इझिली डिझॉल्व्ह होतो. पण ह्या केसमध्ये काय होतं, CH3Cl काय आहेत आपला, सपोज CH3Cl हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, हा काय आपला डेल्टा निगेटिव्ह, आणि ऑक्सिजन काय हायड्रोजन, आणि ह्यावर पण काय आहेत हायड्रोजन. आता या Clने काय या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करायला हवा, असा एक हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करायला हवा, याला काय म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. असं जर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाला असतं तर काय झालं असतं, हे जे मिथिल क्लोराईड आहेत ते वॉटरमध्ये काय झाले असे सोल्युबल, पण हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत नाहीत. काय होतं इथे, हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होत नाहीत. जे अल्किल हलाइड्स असतात ते वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाहीत. हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतोय का आपला, नाही, जो की इकडे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतोय. इकडे काय आहे, हायड्रोजन बॉन्ड बनतोय शुगरचा आणि वॉटरचा, त्यामुळे शुगर ही इझिली वॉटरमध्ये काय सोल्युबल आहे. पण मिथिल क्लोराईड मीन्स अल्किल हलाइड्स आर नॉट सोल्युबल इन वॉटर. म्हणजे तुम्ही जर मिथिल क्लोराईड घेतला, मिथिल ब्रोमाइड घेतला, वेगवेगळे मिथिल आयोडाईड किंवा कोणतेही हलाइड्स घेतले तर ते वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहेत, पोलर असून सुद्धा. तो रिझन काय आहे, वन ऑफ द रिझन इज इट कॅन नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्यूल. सो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतोय का तो, नाही, हे रिझन होतं त्यामागे. कळालं आहे. मग ते कशामध्ये सोल्युबल असतात तुमचे, नॉन पोलर सॉल्वंट. सो नॉन पोलर सॉल्वंटमध्ये बरेच आहेत, बेन्झिन वगैरे, अल्केन बिल्केन, तुम्ही बघू शकता नॉन पोलर सॉल्वंट लागू तेवढे आहेत. हे तुम्हाला होमवर्क आहेत, नॉन पोलर सॉल्वंट बघायचे आणि मला टेक्स्ट करायचा व्हॉट्सअपला की नॉन पोलर सॉल्वंट कोणते कोणते आहेत. सो नॉन पोलर सॉल्वंटमध्ये काय आहेत, अल्किल हलाइड्स हे सोल्युबल आहेत, पोलर सॉल्वंटमध्ये नाही आहेत. का, तर पोलर सॉल्वंट त्याला वॉटरसोबत जर सोल्युबल होण्यासाठी तो काय हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करणं गरजेचं आहे, आणि तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाहीत वॉटरसोबत. तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतोय का, नाहीत. जेव्हा की आपण साखर जर बघितली, शुगर जर बघितली, ती काय वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करते आणि ती काय असते, सोल्युबल असते वॉटरमध्ये. ओके, क्लिअर. सेम जे असतं अल्किल हलाइड आणि अरिल हलाइड, म्हणजेच काय बेन्झिनवर हॅलोजन असलेले कंपाऊंड, ते पण त्यांची पण प्रॉपर्टीज सेम आहेत. ते पण तुमचे इनसोल्युबल असतात इन वॉटर. अरिल हलाइड्स काय, लाईक सपोज बेन्झिनवर काय आहेत Cl, हे काय आपले अरिल हलाइड्स. सो हे पण काय असतात, हे पण असतात इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज इट कॅन नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड. सो अरिल हलाइड्स पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करत नाहीत वॉटरसोबत, त्यामुळे ते पण काय येतात, इनसोल्युबल येतात. आणि ते पण सोल्युबिलिटी कशामध्ये दाखवेल, मग नॉन पोलर सॉल्वंटमध्ये. कारण वॉटर आपला पोलर आहेत, काय वॉटर हा पोलर सॉल्वंट आहेत. ओके, सो पोलर सॉल्वंट असल्यामुळे काय, वॉटर पोलर सॉल्वंट असल्यामुळे हे पण याच्यामध्ये सोल्युबल होत नाहीत. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल तुमचं जे आहेत ते डायहॅलोजन ॲटम्स आहेत याच्यामध्ये. सो इकडे जर बघितलं एक ड्रास्टिक चेंज आहेत बघा, यांचे बॉइलिंग पॉईंट जर बघितले, हे काय डायहॅलो कंपाऊंड आहेत बेन्झिनवर असलेले, ते आयसोमर आहेत. हा 1,2, 1,3 और 1,4 काय, किंवा काय म्हणू शकतो त्याला ऑर्थो, मेटा आणि पॅरा. ॲडजस्टंट पोझिशन आहे त्यामुळे ऑर्थो, एक कार्बन सोडून आहे त्यामुळे मेटा, आणि समोरासमोर आहे त्यामुळे पॅरा. सो ऑर्थो डायहॅलो आहे तुमचा हा मेटा डायहॅलो, आणि हा आहे पॅरा डायहॅलो बेन्झिन, राईट. सो इथे बॉइलिंग पॉईंट जर बघितले तर तुमचे बॉइलिंग पॉईंट हे जवळपास सेम आहेत, काही जास्त चेंजेस नाही आहेत त्यांच्यामध्ये. 453, 446 आणि 448 नियर अबाउट सेम आहेत. एक 9 ते 10 डिग्री, हे 9 ते 10 केल्विनमधलं फरक आहे. केल्विन आहेत, सॉरी डिग्री नाहीत आपला, केल्विन आहेत. पण मेल्टिंग पॉईंट जर बघितला तुम्ही, मेल्टिंग पॉईंट याचा काय 256, याचा काय 249, इथे तर तुमचा काय जवळपास सेम आहेत. पण इथे जर बघितलं तुमचं तर काय ड्रास्टिक चेंज होतोय, 323. काय झालं, एकदम खूप जास्त चेंज झालं आहे. मेल्टिंग पॉईंट बदलतोय, बॉइलिंग पॉईंट बदलतोय का, नाही बदलत आहे. बॉइलिंग पॉईंट तुमचा काय जवळपास सेम आहेत. आणि हे कशामुळे होत असेल मेल्टिंग पॉईंट. सो बघा, मेल्टिंग पॉईंट कशावर डिपेंड असतो तुमचा, क्रिस्टलवर डिपेंड असतो. क्रिस्टल लॅटिस, तुम्हाला सॉलिड स्टेट चॅप्टरमध्ये क्रिस्टल लॅटिस हा पॉईंट आहे, त्यावर डिपेंड असतो. क्रिस्टल लॅटिस मेल्टिंग म्हणजे मेल्ट करताना काय करतो आपण, जो सॉलिड असतो ना तो पूर्णपणे ब्रेक करत जातो. क्रिस्टल म्हणजे आता सिंपल परत एक शुगरचं मॉलिक्यूल बघू. शुगर काय असते, एक्झॅक्ट काय असते, चौकोनी असते ना, राईट. एक्झॅक्ट काय असते, रेक्टँगल टाईप असते. सो ते क्रिस्टल जनरेट केलेले असतात शुगरचे, आणि ते क्रिस्टलचा एक त्यांचा एक लॅटिस असतो, म्हणजे तो परफेक्टली काय सेम टाईपची शुगर जनरेट होते. बघा आपले जेवढी शुगर आहेत तेवढे सर्वांचा शेप काय तुमचा जवळपास रेक्टँगलच आहेत. कोणी सर्क्युलर आहे का, सर्क्युलर आहे का, नाही राहत. सो रिझन काय आहेत, जर तो क्रिस्टल फॉर्म व्हायला स्टार्ट झाला ना एका शुगर मॉलिक्यूलचा, तो सर्व काय क्रिस्टल फॉर्म होतात, आणि तेवढे क्लोज पॅक होतात, एवढे परफेक्टली पॅक होतात ना, की नंतर त्यांना ब्रेक करायला काय आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो. सो इथे पण तेच होतं. हा जो पॅरा
डाय सबस्टिट्यूटेड तुमचा जो कंपाऊंड असतो ना डायहॅलोजन ॲटम, तो एकदम परफेक्टली क्रिस्टल फॉर्म करतो, त्यांचे एकदम परफेक्टली काय क्रिस्टल फॉर्म करतो. सो सपोज असा लेअर बनला क्रिस्टलचा, ह्यावर परफेक्ट अटॅच होतो, परत ह्यावर परफेक्ट अटॅच, परत एकदम क्लोज पॅकिंग करतो क्रिस्टलची. म्हणजे त्याला ब्रेक करायला, त्याला मेल्ट करायला आपल्याला काय मॅक्सिमम एनर्जी सप्लाय करावं लागेल. काय तो एकदम क्लोज क्रिस्टल लॅटिस फॉर्म करत चालतो. क्रिस्टल एकदम काय एकदम क्लोज फॉर्म करतो. सो तो क्रिस्टल जर एकदम परफेक्ट फॉर्म केला तर तो मॉलिक्यूल मेल्ट करायला आपल्याला काय लागणार आहेत, वेळ लागणार आहेत. सहजासहजी आपण मेल्ट करू शकणार आहे का तो मॉलिक्यूल? नाहीत. सो त्यामुळे काय होतं, जो पॅरा मॉलिक्यूल असतो त्यांना मेल्टिंगसाठी आपल्याला काय जास्त मेल्टिंग पॉईंट वाढतो त्याचा. का तर तो एकदम स्ट्रॉंग क्रिस्टल फॉर्म करतो. जसं शुगरचं तुमचं क्रिस्टल आहेत, सो ते क्रिस्टल काय एकदम परफेक्ट बनतात, त्यामुळे तिथं मेल्टिंगसाठी वेळ लागेल. मग तुमची सिंपल आहे, सपोज आपण जर शुगरला एक पिठी साखर येते आपली, पिठी साखर जर पाण्यामध्ये टाकली तर ती काय होते, लवकर सोल्युबल होते किंवा लवकर मेल्ट होते. आणि जर आपण क्रिस्टल घेतला, जी आपली रेग्युलर साखर असते, रेग्युलर जी शुगर असते, ती जर आपण मेल्ट करायला किंवा बॉईल करायला बघितलं तर ती इझिली मेल्ट होते का? नाही, तिला थोडासा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू पिठी साखर. सेम तसं इथे आहेत. हे जे दोन असतात हे परफेक्ट नाही आहेत, परफेक्ट आहे का नाहीत, पण हे जे बघितले तर हे काय तुमचं Cl आणि Cl एकदम पॅरा पोझिशनला आहेत, एकदम सिमेट्रिक आहेत. सिमेट्रिक म्हणजे काय आहेत, इथून जर मी याला ब्रेक केला, चिरलं जर याला, तर दोन इक्वल पार्ट बनतात. राईट, एकदम काय बनतोय तो सिमेट्रिकल बनतो, दोन इक्वल पार्ट. जशी आपली बॉडी आहेत, मधून जर एकदम डायसेक्ट केलं आपल्या बॉडीला तर दोन्ही साईडला काय बनतात, एकदम इक्वल पार्ट बनतात. तसं इथे पण काय, जर ब्रेक मधल्या साईडने जर आपण त्याला डायसेक्ट केलं तर दोन्ही साईडला काय इक्वल पार्ट बनतात. सो हे जे दोन इक्वल पार्ट बनतात त्यामुळे तो काय होतो, सिमेट्रिकल. आणि जेव्हा क्रिस्टल फॉर्म होतात ना, तर सिमेट्रिकलवरच क्रिस्टल फॉर्म होतात. सपोज हा तुमचा एक क्रिस्टल आहेत, सो ह्यावर दुसरा सिमेट्रिकल, तिसरा सिमेट्रिकल, ह्यावर तुमचे लेअर काय होत जातात, ॲड होत जातात आणि तो मॉलिक्यूल बनत जातो. म्हणजे साखरचा सपोज एवढा चौकोनी भाग आहेत ना, तर सुरुवातीला तो काय असतो, एकदम छोटा असतो, त्यावर त्याचे क्रिस्टल लॅटिस बनत 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 तो एकदम एवढा मोठा चौकोनी जनरेट होतो. तर तसं सेम इथे होतं. आणि ते परफेक्ट क्रिस्टल असल्यामुळे त्याला मेल्ट करायला काय थोडासा प्रॉब्लेम येतो, त्याला थोडीशी हाय सप्लाय करावं लागते हीटची. म्हणजे इथे तुमचा हा परफेक्ट क्रिस्टल नाही आहेत, हा पण परफेक्ट क्रिस्टल नाही आहेत, त्यामुळे हे लवकर मेल्ट होतात. पण हा परफेक्ट क्रिस्टल आल्यामुळे यांच्यापेक्षा इथं काय आहेत, थोडीशी जास्त हीट प्रोव्हाइड करावं लागते, त्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट काय होतो, आपला वाढतो. काय होतो, याचा मेल्टिंग पॉईंट वाढतोय. कळालं आहे मग? सो हे 3 पॉईंट आपण बघितलेत, इंटरमॉलिक्युलर नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बिटवीन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, बॉइलिंग पॉईंट अँड सोल्युबिलिटी. राईट. सो हे व्यवस्थित नोट राईट डाऊन करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ओके.